मोठी बातमी, एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। रेव पार्टी प्रकरणात खडसेंच्या जावयाला अटक करण्यात आली होती। या प्रकरणावर आता एकनाथ खडसे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, आता एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे, काय अधिक अपडेट? अगदी बरोबर आहे। कथित रेव पार्टी आणि ड्रग्स पार्टी ज्याला पोलिसांनी नंतर म्हणलं त्या प्रकरणी जे आहे ते एकनाथ खडसेंची जावई प्रांजल खेवालकर यांना जे आहे ते पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे। NPDSच्या कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर एकनाथ खडसे काल पुण्यामध्ये आले आणि त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध वकील आसिम सरोदे यांची जी आहे ती काल भेट घेतलेली आहे। आणि त्या भेटीनंतर काही मुद्दे जे आहेत ते बाहेर काढण्यात आलेले आहेत। आणि ज्या पद्धतीने राजकीय हेतू प्रेरित काही पोलिसिंग केलं जातं या सगळ्याचं प्रकरण जे आहे ते आता पुणे पोलिसांनाच भोवणार अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती त्यांच्याकडून उमटलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता हे जे काही षडयंत्र रचलं गेलं अशा पद्धतीचं म्हणणं जे आहे ते वकिलांनी देखील कोर्टामध्ये मांडलं गेलेलं होतं। तर ते उघड पाडण्यासाठी एकनाथ खडसे कदाचित आज पत्रकार परिषद घेऊ शकतात। पुण्यामधल्या त्यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद 10 वाजता त्यांनी बोलवलेली आहे। आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमके एकनाथ खडसे कोणत्या मुद्द्यांना हात घालणार आहेत, कारण का ज्या पद्धतीने प्रांजल खेवालकर यांच्यावरती कारवाई करण्यात आली, त्यानंतर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले, कोकेन सदृश पदार्थ त्या ठिकाणी सापडल्याचं सांगितलं जात आहे। आणि या पद्धतीने पोलिसांनी तपास केला, पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली। नेमकी कोणाच्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली, कारण का IPS अधिकाऱ्याला या प्रकरणाची गोपनीय माहिती जी आहे ती मिळाल्याची माहिती मिळते। कारण का अशा पद्धतीच्या घटना साधारणतः होतात किंवा अशा पद्धतीने जर का काही गोपनीय माहिती मिळतात तर ते अनेकदा कनिष्ठ अधिकाऱ्यांना मिळतात, परंतु ही IPS अधिकाऱ्याला एक गोपनीय माहिती मिळाली आणि त्यानंतर पावले उचलली गेली। त्यामुळे आता हे जे काही राजकीय हेतू प्रेरित पोलिसिंग घडलेलं आहे या पोलिसिंग वरती कदाचित एकनाथ खडसे जे आहेत ते आपलं बोट ठेवू शकतात। आणि त्यामुळे आता हे सगळं प्रकरण पोलिसांनाच भोवणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। निश्चित, त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे आपलंही लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे एकनाथ खडसे आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। तर रेव पार्टी प्रकरणात खडसेंच्या जावयाला अटक करण्यात आली होती। प्रांजल खेवालकरला अटक करण्यात आल्यानंतर आज खडसे काय बोलणार याकडे लक्ष आहे।